नमस्कार प्रेक्षको, मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। विधानसभा 2024 रणधुमाळी। उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख 2 दिवसांवर आहे आणि त्यानंतर छाननी आणि मागे घेण्याची तारीख। ही सगळी परिस्थिती सध्या असताना सुद्धा कुठल्याही पक्षाचा अधिकृत उमेदवार बीड विधानसभेसाठी अर्ज दाखल करू शकलेला नाही, कारण कुठल्याही पक्षाचा अधिकृत उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेला नाही। मग महाविकास आघाडी असेल किंवा मग महायुतीकडून अनिल जगताप शिंदे गटाकडून त्या ठिकाणी रस्सीखेच करतायत, लॉबिंग करतायत, मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। दुसरीकडे महायुतीमधला एक घटक पक्ष मित्रपक्ष अजित पवार आणि त्यांच्या अजित पवार गटाचा उमेदवार योगेश क्षीरसागर हे त्या ठिकाणी सुद्धा तळ ठोकून बसलेले आहेत। शिंदे गटाचे बाजीराव चव्हाण हे इच्छुक आहेत आणि ते सुद्धा एकनाथ शिंदेंची पाठ सोडत नाही आहेत। एकनाथ शिंदे जिथं दर्शन घ्यायला जातील तिथं बाजीराव चव्हाण हजर आहेत। अनिल जगताप मुंबईत तळ ठोकून आहेत, योगेश क्षीरसागर मुंबईत तळ ठोकून आहेत। योगेश क्षीरसागर यांच्यासाठी धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात असं सुद्धा बोललं जातं आहे। जयदत्त क्षीरसागर हे अपक्ष निवडणूक लढवणार होते अशा प्रकारची जोरदार चर्चा होती। ते कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाहीत असं ठरलेलं होतं। मात्र जयदत्त क्षीरसागर जर अपक्ष निवडणूक लढवणार होते तर अर्ज दाखल करायला का उशीर लागतो आहे? जयदत्त क्षीरसागर हे प्रस्थापित आहेत। गेल्या 4 दशकांपासून ते इथले सत्ताधारी आहेत। संदीप क्षीरसागर योगेश क्षीरसागर हे त्यांच्याच कुटुंबातले लोक आहेत, काका पुतणे आहेत आणि पुन्हा एकदा नव्यानं क्षीरसागर नको आहे, क्षीरसागर मुक्त मतदारसंघ करायचा आहे असा विस्थापित लोकांनी आवाज उठवलेला आहे। मी सांगतोय पुढच्या काही मिनिटांमध्ये बीड विधानसभेबद्दलचं चित्र, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आणि प्रस्थापित पुन्हा कसे काय पाय रोवत चाललेत हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मुळामध्ये क्षीरसागर मुक्त बीड करायचा आहे असा इथल्या शहरातील आणि ग्रामीण भागातील लोकांचा सूर आहे। अशी सगळी परिस्थिती असताना क्षीरसागर आणि प्रस्थापित हे कसे मतदारसंघामध्ये आणि उमेदवारीसाठी आणि उमेदवारी घेऊन कसे घर करतायत हे मी तुम्हाला सांगणार आहे। जयदत्त क्षीरसागर हे मुंबईत आहेत। जयदत्त क्षीरसागर हे शरद पवार गटाचे उमेदवार होऊ शकतात असं विश्वासू सूत्रांनी सांगितलेलं आहे। मुळामध्ये जर जयदत्त क्षीरसागर या ठिकाणी इकडे उमेदवार असतील तर तिकडे अनिल जगताप असतील असं समीकरण जोडलं जाईल अशी सुद्धा चर्चा आहे। अनिल जगताप यांच्या सूत्रांकडून जर विचारायचं झालं तर ते म्हणतात उमेदवारी आम्हालाच आहे आणि आमच्याशिवाय कुठलाही उमेदवार बीडमध्ये नसेल। मग प्रश्न असा पडतो की महायुतीमधले अनिल जगतापांना उमेदवारी दिली तर महायुतीमधल्याच अजित पवार गटाचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांचं काय? जर अनिल जगतापांना उमेदवारी दिली तर योगेश क्षीरसागर यांचा पत्ता कट असं निश्चित मानलंय। तर योगेश क्षीरसागर नेमके काय करणार, कोणाकडे जाणार हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। जर अनिल जगतापांना उमेदवारी जाहीर झाली तर योगेश क्षीरसागर रिकामे राहतील आणि योगेश क्षीरसागर नाराजीपोटी जयदत्त क्षीरसागरांकडे का जाऊ नयेत हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे। जयदत्त क्षीरसागरांची पुन्हा वाट मोकळी इकडच्या विधानसभा मतदारसंघामधली झाली। पक्षाकडून फक्त तिकीट आणायचं आहे आणि यंत्रणा कामाला लावायची आहे। तसं तर जयदत्त क्षीरसागरांनी सगळी यंत्रणा कामाला लावली आहे आणि मुंबईला निघून गेलेले आहेत। यंत्रणा कामाला लावली म्हणजे थोडक्यात गावंढळ भाषेमध्ये आणि गावाकडच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एखाद्या लग्नाचा कार्यक्रम आहे असं आपण ठरवू। लग्नाचा प्रमुख जो असतो आपण त्याला वरबाप असं म्हणतात आणि तो वरबाप सगळे वराडी सगळे पाहुणे रावळे पुढे घेऊन जातो, पुढे निघून जा म्हणतो आणि मी पाठीमागून सगळं काय ते नियोजित करून लवकरच पोचतो असं तो करत असतो। तसं जयदत्त क्षीरसागरांनी केलं आहे। यंत्रणा कामाला लागली आहे, मी आलोच तिकीट घेऊन असं म्हणून जयदत्त क्षीरसागर हे मुंबईला गेलेले आहेत। आता जयदत्त क्षीरसागर हे शरद पवार गटाकडून तिकीट आणणार आहेत असं विश्वासू सूत्रांनी सांगितलेलं आहे। जयदत्त क्षीरसागरांना जर शरद पवारांचं तिकीट मिळालं तर जयदत्त क्षीरसागरांची विजयाची वाट मोकळी झाली असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे। आजच जयदत्त क्षीरसागर आमदार आहेत असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे, कारण ग्रामीण भागामध्ये जयदत्त क्षीरसागरांची फार चांगली पकड आहे। इथल्या व्यावसायिकांमध्ये चांगली पकड आहे, इथल्या ज्येष्ठांमध्ये त्यांची पकड आहे। संस्था, शाळा, व्यवसाय, सूतगिरणी आणि इतर सगळे व्यवसाय आणि इतर काही उद्योगधंदे हे त्यांच्यासाठी पोषक आहेत आणि तिथले कामगार तिथले नोकरदार हे जयदत्त क्षीरसागरांना मदत करतील। त्यामुळे जयदत्त क्षीरसागरांचं ग्रामीण भागामध्ये फार चांगलं नेटवर्क आहे असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे। येणाऱ्या काळामध्ये संदीप क्षीरसागर यांचं काय, म्हणजे
जर जयदत्त क्षीरसागरांना उमेदवारी दिली तर इथं दावा करणारे आणि स्टँडिंग असलेले आमदार संदीप क्षीरसागर यांना कुठं बसवलं जाईल? एकट्या संदीप क्षीरसागरांचा या ठिकाणी सवाल नाही, तर तिथं ज्योती मेटेसुद्धा प्रवेश करून जाऊन बसलेले आहेत. त्यांचं काय? त्यांचे कार्यकर्तेसुद्धा म्हणतात ज्योतिताईंनाच उमेदवारी आणि ज्योतिताईच आमदार. आता नेमकं कोण आमदार होणार आहे आणि उमेदवारी कोणाला मिळणार आहे, हा सगळ्यात मोठा पेच या ठिकाणी उपस्थित झाला आहे. इच्छुकांमध्ये भागवत तावरे नावाचा एक व्यक्ती आहे. त्यांनीसुद्धा मागितलेले शरद पवारांकडं उमेदवारी, आम्हाला उमेदवारी दिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्यासाठी त्यांच्याच पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे हे चांगल्या प्रकारे तिथं त्यांची बाजू मांडतायत असं सुद्धा बोललं जात आहे. म्हणजे शरद पवार गटाकडून उमेदवारी मागण्यासाठी मातब्बरांची फार मोठी रांग आहे. ती एकट्या बीडमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवार गटाकडे उमेदवारी मागण्यासाठीची रांग आहे आणि म्हणून शरद पवार गटाकडे उमेदवारी जाहीर होण्याची वेळ लागते. शरद पवार गटाकडून जर संदीप क्षीरसागर यांना थांबवलं गेलं आणि जयदत्त क्षीरसागरांना उमेदवारी दिली तर संदीप क्षीरसागर यांना म्हणजे असं बोललं जातं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये की जो शब्द शरद पवारांचा असेल तो संदीप क्षीरसागर पाळतील, मग थांबण्याचा असो किंवा मग मदत करण्याचा असो. जर संदीप क्षीरसागरांचे काका जयदत्त क्षीरसागरांना त्यांचंच तिकीट कापून दिलं आणि शरद पवारांनी सांगितलं की संदीप तुम्ही जयदत्त क्षीरसागरांचं काम करायचं, तर संदीप क्षीरसागरांना किमान हो तरी म्हणावं लागणार आहे आणि पक्षाचं त्यांच्या पद्धतीने कसं काम करता येईल ते सुद्धा करावं लागणार आहे. म्हणजे फार पूर्वीची गोष्ट आहे. संदीप क्षीरसागरांना जेव्हा संधी दिली गेली होती 19ला, त्यावेळी संदीप क्षीरसागर असं म्हणाले होते की जर पवारसाहेबांनी थांबायला सांगितलं तरी थांबणार, लढायला सांगितलं तरी लढणार आणि अशा प्रकारचा सगळा आदेश मी पाळेल असं त्यांचा त्यावेळेचा शब्द होता. आत्ताही ते तसंच म्हणतात कधी कधी बोलत असताना. म्हणजे जर त्यांना सांगितलं की जयदत्त क्षीरसागरांचं काम करा तर संदीप क्षीरसागर हो म्हणतील असं सुद्धा विश्वासानं बोललं जाऊ शकतं. त्यामुळे पुन्हा एकदा जयदत्त क्षीरसागर आणि प्रस्थापित यांच्या भोवती इथलं राजकारण फिरायला लागलेलं आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ते कसं फिरायला लागलेलं आहे पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो. मुळामध्ये विस्थापितांचा लढा उभारणारे भागवत तावरे त्यांचं म्हणणं आहे की जयदत्त क्षीरसागर हे मुक्त झाले पाहिजेत, क्षीरसागर मुक्त विधानसभा मतदारसंघ झाला पाहिजे. त्यांनी एक वेगळा लढा जो आहे तो बीड विधानसभा मतदारसंघामध्ये उभारलेला आहे, उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे. त्यावरून असं ते म्हणतात की विस्थापितांचा लढा आहे, मुस्लिमांची फार मोठी त्यांनी चांगली मोठ बांधलेली आहे. जयदत्त क्षीरसागर हे दीर्घकाळ सत्तेमध्ये होते आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही असा त्यांचा आरोप आहे. मुळामध्ये जयदत्त क्षीरसागर यांना उमेदवारी जर शरद पवार गटाकडून मिळाली तर जयदत्त क्षीरसागर यांना ताकद देणारे, मग ते नावासाठी का होईना, बलाढ्य बरेचसे बीड जिल्ह्यामधले नेते आहेत. म्हणजे विधानसभेमध्ये सुद्धा जयदत्त क्षीरसागरांना फार मोठी ताकद मिळू शकते. नव्यानं प्रवेश झालेले राजेंद्र मस्के काही ना काही मदत जयदत्त क्षीरसागरांना करतील. तिकडे संदीप क्षीरसागर यांना थांबायला लावले, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही जयदत्त क्षीरसागरांचं काम करावं लागणार आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नाराज झालेले योगेश क्षीरसागर कोणावर, जयदत्त क्षीरसागरावर नाही तर नाराज झालेले महायुतीवर आणि पक्षांवर, म्हणजे त्यांच्या वैयक्तिक पक्षावर नाराज असलेले योगेश क्षीरसागर हे दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणून जयदत्त क्षीरसागरांना मदत करू शकतात. आणि जयदत्त क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर यांचा कुठलाही वाद झालेला नाही, म्हणून वाद होऊन ते एकमेकांपासून दूर गेलेले आहेत असं अजिबात नाही. जयदत्त क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर हे कधीही एकत्र येऊ शकतात. जर दुर्दैवानं योगेश क्षीरसागर यांचं तिकीट कापलं गेलं तर ते थेट जयदत्त क्षीरसागरांना मदत करतील असं मला वाटतं. तिथंसुद्धा जयदत्त क्षीरसागरांची ताकद वाढते. त्यापेक्षाही वेगळी गोष्ट, जरांगेंचे उमेदवार येणार आहेत, त्यांचा निर्णय काय होतो हे माहीत नाही. मात्र मला जितकं कळतं तितक्यावर जर सांगायचं झालं तर जरांगे एकही उमेदवार देणार नाहीत. लोकसभेसारखी त्यांची परिस्थिती असेल, ते सगळा निर्णय जो आहे तो जनतेवर सोडतील. कारण उमेदवारी देण्यावरून फार मोठा पेच प्रसंग अंतरवाली सराटीमध्ये आणि मनोज जरांगेंच्या दरबारात उभा आहे. तो पेच प्रसंग जरांगे सोडू शकणार नाहीत अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. म्हणून जरांगे या सगळ्या गोष्टींमधून बाहेर निघतील, निवडणुकीपासून बाहेर निघतील असं मला वाटतं. आणि जर जरांगेंनी उमेदवार दिले तर इथे मात्र जवळजवळ 8 ते 10 इथं मराठा उमेदवार असतील. ते सुद्धा जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या उमेदवारासाठी लाभदायक असेल. मी पुन्हा एकदा सांगतो की जयदत्त क्षीरसागरांच्या भोवती आणि प्रस्थापितांच्या भोवती इथलं राजकारण फिरेल. यासाठी वेगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत ते मी इथं सांगणार नाही. ते इच्छुक
प्रस्थापित विस्थापित या लोकांनी नेमकं काय करायचं हे त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे. आणि जर जरांगेंचे विधानसभेसाठी उमेदवार ठरले महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यामध्ये आणि बीडमध्ये जर असतील तर त्यामध्ये भागवत तावरे, त्यामध्ये किशोर पिंगळे, त्यामध्ये गंगाधर काळकुटे, त्यामध्ये स्वप्नील गलधर, त्यामध्ये सुरेश नवले, त्यामध्ये बीबी जाधव, त्यामध्ये रमेश पोकळे, अनिल जगतापसुद्धा असू शकतात. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जर हे मी नावं आखलेली उमेदवार जर या ठिकाणाहून उभे राहिली तर प्रस्थापित आमदार होण्यापासून कुणीही रोखणार नाही. म्हणजे जर जयदत्त क्षीरसागर इथे शरद पवार गटाचे उमेदवार असतील तर त्यांचा विजय कुणीही रोखू शकत नाही. अशी सध्याची परिस्थिती तशी आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की एकीकडे जरी विस्थापितांचा लढा उभा राहिलेला असला तरी दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर हे प्रस्थापित असून पुन्हा एकदा त्यांच्या भोवती नॅचरली नैसर्गिकरित्या राजकारण फिरत आहे. पुन्हा एकदा जयदत्त क्षीरसागर आमदार होऊ शकतात. याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका असायला काहीही कारण नाही. आणि त्याहीपेक्षा वेगळा दुजारा देऊन जर सांगायचं झालं तर इथं जयदत्त क्षीरसागरांना उमेदवारी मिळणं याचा अर्थ असा आहे की शरद पवारांकडे जे विधानसभेचे सर्वे गेलेले आहेत त्यामध्ये जयदत्त क्षीरसागर हे पहिल्या नंबरवर असू शकतात. शरद पवार यांचा कुठलाही आकडा फेल जात नाही असं नेहमी सत्ताधारी राजकारणी आणि राजकीय विश्लेषक म्हणतात. म्हणून जर जयदत्त क्षीरसागर एकीकडं विस्थापित विरुद्ध प्रस्थापित असा लढा पेटलेला असताना सुद्धा जर जयदत्त क्षीरसागर यांना शरद पवार उमेदवार देणार असतील तर जयदत्त क्षीरसागर यांच्या मागे काहीतरी इथल्या मतदारसंघामध्ये लोक उभे आहेत हे शरद पवारांना माहीत असावं. त्याचसाठी ही उमेदवारी दिली जात आहे किंवा मग दिली जाऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.